हरिओम. आवाज मला येतोय बरोबर? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी पद्मासन अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा मान सरळ. डोळे अलगद मिटलेले. खांदे कोपरं शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासायचा आहे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसनमार्ग शुद्धी. कपालभाती 35 ते 40 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न. याकरिता आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक्स आणि कपालभातीला सुरुवात. कृती थांबवायची. कपालभाती नंतर आलेली श्वास विरहित अवस्था. सहज सुरू होणारा श्वास याकडे लक्ष. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 ओमचे उच्चार एका पाठोपाठ एक सलग मध्यम पट्टीतले. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. काही क्षण शांत. साधनेसाठी आपलं मन अनुकूल होत आहे आणि प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं आहे. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी, या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आणि या आठवड्याची सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमसल. नेत्रस्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ सगळ्यांना. आपण उभं राहूया सगळ्यांनी. थोडस नेक रोटेशन करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही हात कमरेवरती.
नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करून घेऊया आणि नेक रोटेशन करायला सुरुवात करायची आहे. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे जाईल आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. श्वास घेत घेत उजवीकडे पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे मध्यभागी, श्वास घेत उजवीकडे पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत उजवीकडे पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर थांबायचं आहे. पुन्हा एकदा श्वास घेत डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. अगदी सावकाश कृती करण्याचा प्रयत्न. श्वास घेत उजवीकडे डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. आणि एक लास्ट राऊंड. श्वास घेत घेत मान आपली डावीकडे पाठीमागे जाईल, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर थांबायचं. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मान सरळ होईल, दोन्ही हात खाली, दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर, अगदी 4 ते 5 इंचापर्यंत थोडस अंतर. हात शरीराच्या जवळ, पुन्हा नजर आपली समोर असेल. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत आपली मान उजव्या दिशेला, उजव्या साईडला थोडीशी टिल्ट होईल. उजव्या खांद्याकडे आपला कान घेण्याचा प्रयत्न, उजवा कान. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. उजवा हात हा, आणि आता तो डाव्या कानावर ठेवायचा. उजव्या हाताचा तळवा डाव्या कानावर येईल आणि थोडस आपल्याला आपला जो उजवा कान आहे ना, तो अजून थोडस उजव्या दंडाकडे प्रेस करण्याचा प्रयत्न. हाताच्या आधाराने पूर्णपणे डाव्या साईडला थोडासा ताण जाणवतो, त्याकडे लक्ष. सावकाश मध्यभागी हात खाली आणायचा, मान सरळ करायची. पुन्हा नजर आपली समोर असेल. आता एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत आपली मान थोडीशी डाव्या दिशेला टिल्ट करायची आहे. डावा कान डाव्या खांद्याकडे देण्याचा प्रयत्न आपापल्या क्षमतेने. आणि मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि डाव्या हाताचा तळवा उजव्या कानावर असेल. आणि थोडस हाताच्या सहाय्याने ती मान थोडीशी डावीकडे आपण खेचून घेतोय किंवा पुश करतोय. उजव्या साईडला ताण येतोय, त्याकडे लक्ष. नजर समोर. सावकाश मध्यभागी, मान मध्यभागी, हात खाली. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत आणि आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ असतील. हाताचे तळवे जमिनीला समांतर. आणि आता हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आणि मनगटापासून रोटेशन 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. पुन्हा दोन्ही हाताच्या मुठी वळवायच्या, सॉरी ओपन करायच्या. हाताचे तळवे सिलिंगला समांतर असतील. दोन्ही हात समोर घेऊन घ्यायचे, हात फोल्ड करायचे, दोन्ही कोपरे समोरून जॉईन आणि शोल्डर रोटेशन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4. पुन्हा दोन्ही कोपरे समोरून जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3 4. दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्राम. मान मागे सैलसर सोडून विश्राम. आणि आता आपण करणार आहोत हस्त उत्तानासन आणि हस्त पादासन एकत्रित. थोडीशी डायनॅमिक कृती असेल. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. बॅलन्स जात असेल तर थोडंसं किंचितचं अंतर घ्यायला हरकत नाहीये दोन्ही पायांमध्ये. आणि आता श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. जास्तीत जास्त वर मान मागे सैलसर सोडून द्या आणि श्वास सोडत पुढे. जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा हात आपल्याला आपले स्विंग करायचे, पूर्णपणे असे मागे न्यायचे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली,
श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तर श्वास घेत वर आल्यानंतर इथे किंचित थोडा वेळ थांबा, पूर्णपणे बॅकवर्ड बेंड घ्या आणि श्वास सोडत सोडत खाली. तिथल्या तिथेच सरळ व्हायचंय आणि थोडा वेळ विश्रांती. पायांमध्ये अंतर घ्यायचंय, थोडा वेळ विश्रांती. करूया कटी चक्रासन. दोन्ही पायांमध्ये आज दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात खांद्यातनं सरळ. डावा हात उजव्या खांद्यावर समोर, उजवा हात मागे डाव्या कमरेवरती. उजव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ आहे. जास्तीत जास्त मागे बघण्याचा प्रयत्न, सावकाश मध्यभागी, दोन्ही हात खांद्यातनं सरळ. उजवा हात डाव्या खांद्यावर जाईल, डावा हात मागे उजव्या खांद्यावर. डाव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. कमरेला पूर्णपणे ट्विस्ट येतोय, त्याकडे लक्ष. पुन्हा मध्यभागी थोडीशी डायनामिक कृती करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मध्यभागी आणि करूया तिर्यक ताडासन. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना झालाय. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवा, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने जाऊ दे. अजून हात आपले वरच्या दिशेने ताणले जातील. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आहे, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे. थोडीशी डायनामिक सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झाल्यावर गती थांबवायची. हातातली आपण बोटं जी क्लच केली ती काढून घ्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत दोन्ही हात हळूहळू शरीराच्या जवळ आणि विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. आता आपण प्रज्ञायोग बघणार आहोत. त्याच्यामध्ये सुद्धा एकूण मला असं वाटतं 15 का 16 आसनांचा समावेश आहे. जसं आपण सूर्यनमस्कार जसं करतो त्याचप्रमाणे ही कृती आहे. तर आधी एक मी दाखवते कसं करायचं आणि मग आपण सगळे एकत्रित करूया. प्रज्ञायोग करताना मॅटच्या मध्ये येऊन उभं राहायचं. जसं आपण सूर्यनमस्काराला मॅटच्या पुढे असतो तसं इथे मात्र आपल्याला मॅटच्या मध्ये यायचंय. आपण सगळी आसनं शिकलोय, त्यामुळे आता हा आपण प्रकार एक करतोय जो तुम्ही घरी पण करू शकता. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. एक आहे हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. 2 हस्त बाणासन. 3 वज्रासन. 4 उष्ट्रासन. 5 योग मुद्रा. 6 अर्धताडासन. 7 शशांकासन. 8 भुजंगासन. आता इथे तिर्यक भुजंगासन करायचे आपल्याला. 9 आणि 10 तिर्यक भुजंगासन. एकदा उजवीकडे मागे वळून डावी टाच 9, डावीकडे मागे वळून उजवी टाच 10, मध्यभागी 11, पुन्हा शशांकासन.
12 अर्धताड़ासन, 13 उत्कटासन, 14 हस्तपादासन, 15 हस्तोत्तानासन, 16 नमस्कार. असे एकूण 16 प्रकारे आपण आपलं शरीर जे आहे ते मुवमेंट करू शकतो. फॉरवर्ड बेंड, बॅकवर्ड बेंड, सगळ्या प्रकारचा बेंड आपल्याला इथे मिळतो. जसं आपण सूर्यनमस्कार करतो त्याचप्रमाणे ही कृती आहे. बिहार स्कूल ऑफ योगाचे श्रीराम आचार्य शर्मा यांनी ही पद्धत शोधून काढली आहे आणि अगदी क्विक मध्ये आपण डेली मध्ये करू शकतो. तर आता करूया. मध्यभागी येऊन उभं राहायचं आहे मॅटच्या. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. एक हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. 2 हस्तपादासन, बरोबर. 3 वज्रासन, 4 पुष्पासन, 5 योग मुद्रा, 6 अर्धताड़ासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने, 7 शशांकासन, दोन्ही हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ, हाताची पंजे शरीराच्या दिशेने. 8 भुजंगासन, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, पायाचं माउंटेन करा, मागून करू. 9 उजव्या बाजूने मागे वळून डाव्या पायाची टाच बघायची, मध्यभागी. 10 डाव्या बाजूने मागे वळून उजव्या पायाची टाच बघायची, मान मध्यभागी. 11 शशांकासन, तिथल्या तिथे हात डोक्याच्या दिशेने वर असतील. आता 12 अर्धताड़ासन, 13 उत्कटासन, 14 हस्तपादासन, दोन्ही हात पावलांच्या इथे आणि हळूहळू ओढवं व्हायचं. 15 हस्त उत्तानासन, 16 नमस्कार. क्रम लक्षात आला याचा कसा आहे तो, की अजून एकदा करायची गरज आहे. सूर्यनमस्कार घेऊया का आपण? सूर्यनमस्कार घेऊया. मॅटच्या पुढे उभं राहायचं, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, डोळे बंद. मनोमन उभं सूर्य पाहण्याचा प्रयत्न आपल्या भूमध्यामध्ये आयब्रो सेंटर मध्ये. नुकताच उगवणारा सूर्य आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. डोळे घ्यायचे आहे तो श्वास सोडून द्यायचा. 1 नमस्कारासन, 2 श्वास भरून घे हस्त उत्तानासन, 3 श्वास घे हस्तपादासन, 4 श्वास सोडत श्वास भरून घे उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 श्वास सोडत पर्वतासन. आता इथे आपण चतुरंग दंडासन करू शकतो. म्हणजे काय करायचं, थोडस खाली झुकायचं, सीटचा भाग थोडासा खाली घ्या आणि मान खाली घ्या, मान खाली. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आणण्याचा प्रयत्न. 6 अष्टांग नमस्कार. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, एक श्वास तिथे थांबण्याचा प्रयत्न. 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9
श्वास घेत उजवा पाय पुढे, अश्वसंचलनासन. श्वास सोडत डावा पाय पुढे, हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत बाळा नमस्कारासन. अजून एक करूया. अजून आता आपल्याला 3 करायचे, त्यातले 2 जे आहेत ते थोडेसे जलद असतील. आपण आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न करा. सुरुवात करूया. पूर्वस्थिती. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 डावा पाय मध्ये. 5 थोडंसं स्लाइडिंग पोझिशन घ्या. थोडीशी स्लाइडिंग पायाचं माउंटन करून, पर्वतासन जिथे आपण करतो तिथे थोडीशी स्लाइडिंग मूवमेंट. 6 अष्टांग नमस्कार. 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. पूर्वस्थिती. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 पुन्हा एकदा स्लाइडिंग पोझिशन. 6 7 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. आणि आता एक शेवटचा. 1 आहे तो श्वास सोडून घ्या. 2 श्वास भरून घ्या. 3 श्वास सोडून घ्या. 4 श्वास घे, डावा पाय मागे. 5 श्वास सोडत उजवा पाय मागे. 6 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 7 श्वास भरून घ्यायचा. 8 श्वास सोडायचा. 9 श्वास भरून घे, डावा पाय पुढे. 10 श्वास सोड, उजवा पाय पुढे. 11 श्वास भरून घे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने. आणि 12 श्वास सोडत नमस्कार. मोठी कमी होते. आणि उड्डाण अग्निसार करण्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, थोडंसं अंतर. आपले हात मांड्यांवर फिक्स करून घ्यायचे. थोडासा दाब द्यायचा आपल्या मांड्यांवरती. नजर समोर असेल एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. 4 बोट पुढे आहेत. अंगठा हा आपला मागे आहे. समोर एका बिंदूकडे नजर स्थिर, खांदे कोपऱ्यात शिथिल. सुरुवातीला आपण उड्डाण बंद करणार आहोत. आहे तो श्वास सोडून द्यायचा. एक सहज श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येतोय. घेतलेला श्वास संपूर्णपणे सोडून द्यायला सुरुवात करा. पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. आता इथे श्वास न घेता अजून पोट आतमध्ये खेचून घेण्याची कृती करायची आहे. आपापल्या क्षमतेने. छातीचं एक्सपान्शन होतंय. पोट अजून आतल्या दिशेला जात आहे. एक खड्डा पडतोय पोटाला. आता मान थोडीशी खाली झुकवा. सावकाश मान वर, पोट पुढे. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता करूया अग्निसार. पुन्हा एकदा दोन्ही पायांमध्ये अंतर. खुर्चीत बसल्याप्रमाणे आकृती बनवा. 4 बोट पुढे असतील, अंगठा मागे असेल. हाताची पकड मांडीवर घट्ट करायची आहे. पुन्हा नजर समोर असेल.
खांदे शिखी, पोटाचे स्नायू, पाठीचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. आपण करणार आहोत अग्निसार. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास म्हणून घ्या. पोट किंचित पुढे आलंय. घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करा. पोट हळूहळू आतल्या दिशेला गेलाय. छातीचं एक्सपान्शन झालंय आणि ह्या स्थितीमध्ये श्वास न घेता पोट आत बाहेर करण्याची कृती. सावकाश कृती थांबवायची. पोट बाहेर येईल आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. विश्रांती. मान मागे सैल सर सोडून विश्रांती. सावकाश बैठक स्थिती आणि त्याच्यानंतर शयन स्थितीमध्ये जाऊन विश्रांती. एकादशी म्हणून शयन स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पाय मध्यंतर, हातांमध्यंतर, मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटले. करूया सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचे आणि सुरुवात करायची सायकलिंगला. बरोबर. आता दोन्ही हात सुद्धा वर घ्या आणि हाताने सुद्धा सायकलिंग करायला सुरुवात करा. उलट सायकलिंग. कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करायचे आणि हळूहळू नियंत्रित जमीन. विश्रांती. दोन्ही पाय मध्यंतर, थोडा वेळ विश्रांती. पोटाचे स्नायू थोडेसे आपण ढिले करून घेतलेत. आता आपण करणार आहोत द्रोणासन. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. मान आपली मध्यभागी, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे आणि आता आपल्याला एकत्रित दोन्ही पाय, हात आणि आपलं डोकं, छातीचा भाग जमिनीपासून वर उचलून घ्यायचा आहे. त्यासाठी पुन्हा एकदा स्थिती. पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत आणि आता सुरुवात करूया. एकत्रित आपले हात, पाय आणि डोकं वर. छान. बरोबर. समोर नजर आपली समोर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. बरोबर. आणि आता थोडेस बघा, पाय वर खाली करता येत आहेत का? हा. अजून आपल्या कोर मसल्सला ताण मिळतो. हा. आणि थोडेसे लांब नेता येतात का बघा, लांब आणि जवळ, लांब आणि जवळ. बरोबर. छान. सावकाश कृती थांबवायची. पुन्हा दोन्ही पाय समोर आणायचे. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे असेल. हा. आणि आता हळूहळू सावकाश जमीन. हात, पाय, डोकं, पाठीचा मणका जमीन. विश्रांती. विश्रांती. दोन्ही पाय मध्यंतर घ्या थोडासा आणि विश्रांती. करूया उत्तान वक्रासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही पाय फोल्ड करायचे. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, टाचा सीटच्या जवळ. हाताच्या आधाराने टाचा सीटच्या जवळ घ्यायचे. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही हातांच्या बोटांची एकमेकांमध्ये घोपण करायची आहे. ही पकड आपल्या डोक्याच्या मागे. पुन्हा एकदा संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून बघा आणि आता एक श्वास मोडून घ्यायचा आहे. श्वास सोडत पाय उजव्या दिशेला जातील. मान डावीकडे. नजर आपली डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय जे आपले उजव्या दिशेला वळलेले आहेत ते दोन्ही पाय जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, देहधारणा, प्राणधारणा, संपूर्ण शरीर जमिनीवर
अगदी शिथिल. शरीराचा पूर्ण आकृतीबंध तपासून पाहायचा. कुठे पीळ आलेला आहे, कुठे ताण आहे, कुठे दाब आहे, त्याकडे लक्ष. प्राणधारणा, जाणीव संपूर्णपणे श्वासाची. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत मनातल्या मनात ओंकार. संपूर्ण शरीर अजून जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडलं जात आहे. उलट चाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान आणि पाय मध्यभागी येतील. टाचा सीट पासून लांब गेले असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने आपल्याला सीटच्या जवळ आणून घ्यायचे. हाताची बोटं पुन्हा गुंफवायची आणि डोक्याच्या मागे हाताची पकड. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पाय आपल्या डाव्या दिशेने जातील. मान आपली उजवीकडे जाईल. खूप छान. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. जे पाय आपण डाव्या दिशेला वळवले ते जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. पावलावर पाऊल आहे, गुडघ्यावर गुडघे आहे. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. देहधारणा, प्राणधारणा. संपूर्ण शरीराचा आकृतीबंध बंद डोळ्यांनी तपासून पहा. कुठे पीळ आलेला आहे, कुठे ताण आहे, त्याकडे लक्ष. जाणीवपूर्वक कृती. प्राणधारणा, जोड श्वासाची. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मनातल्या मनात ओंकार. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. पाय मध्यभागी येतील. आता पाय तसेच ठेवा. हात मात्र आपले खांद्यातून सरळ करा. पाय तसेच ठेवा. हात खांद्यातून सरळ करा. आज आपण एक वेगळ्या प्रकारचं रोलिंग करणार आहोत. आता दोन्ही पावले जी जमिनीवर आहेत ना ती थोडीशी वर उचलून घ्या आणि मांड्या आपल्या पोटाच्या दिशेने घ्या. हा, जसं आपण पवन मुक्तासनला करतो ना, बरोबर तसंच. फक्त दोन्ही हात जे आहेत हे आता आपले खांद्यातनं सरळ आहेत. ठीक आहे. आता हे जे जोडलेले पाय आहेत हे एकदा उजवीकडे जातील, मान डावीकडे जाईल आणि मग पाय डावीकडे जातील, मान उजवीकडे जाईल. ठीक आहे. जे आपण कृती आता आपली सेम आहे, फक्त आता आपण हे थोडस डायनॅमिक करतोय. सुरुवात करूया. दोन्ही पाय उजवीकडे, मान डावीकडे, पाय डावीकडे, मान उजवीकडे. बघा पाठकळाला एक छान आपल्याला असा मसाज मिळतोय. पुन्हा एकदा पाय डावीकडे, पाय उजवीकडे, मान डावीकडे, पाय डावीकडे, मान उजवीकडे. थोडस डायनॅमिक आपापलं करून घ्यायला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7. पाय तसेच वर ठेवायचे आणि फक्त आपण हालचाल करायची. ज्यांना वेट लॉस करायचं आहे, पोटाचे स्नायू पोट आपलं वाढलेलं असेल तर त्याच्यासाठी अतिशय लाभदायक. सावकाश मध्यभागी यायचंय. दोन्ही पाय पुन्हा तसेच जमिनीवर ठेवायचे. पायाचे तळवे पूर्णपणे जमिनीवर. हात आता जे आपले खांद्यातनं सरळ आहे ते शरीराच्या जमिनीवर. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. पाय सरळ न करता पाय तसेच फोल्ड आहेत जमिनीवरती. आणि आपण आता करणार आहोत सेतू बंधासन. थोडा वेळ आपण एक विश्रांती घेऊ. डायनॅमिक हालचाल केल्यामुळे थोडीशी श्वासाची गती वाढते. ती आपण पुन्हा एकदा कंट्रोल मध्ये आणूया आणि करूया सेतू बंधासन. आता आज आपल्याला दोन्ही हात जे आहेत ते डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. अगदी सरळ. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतो. पाय आपले थोडस किंचितस पावलांमध्ये आणि आपल्या दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या किंचित.
म्हणजे अगदी 1 ते 2 इंच एवढंच अंतर असेल. टाचा सुद्धा तेवढ्याच लांब असतील आपल्या सीट पासून. ठीक आहे. आणि आता हळूहळू आपला पोटाचा भाग, छातीचा भाग, कमरेचा भाग जमिनीपासून वर उचलून घ्यायला सुरुवात करा. बरोबर. छान. हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल. बघा, आपण हे थोडस व्हेरिएशन केलंय, कारण की आपले जे साईडचे वायुकोश असतात ते आपले मोकळे होण्यासाठी, आपला श्वसन मार्ग अजून चांगला होण्यासाठी आपण ही एक कृती करतोय. जास्तीत जास्त कमरेचा भाग वर उचलण्याचा प्रयत्न. खूप छान. हनुवटी आपल्या गळ्याला लॉक होऊन जाते. आपला संपूर्ण उत्तमांग जे आहे, मांड्यांपासूनचा वरचा भाग, तो जमिनीपर्यंत, जमिनीला समांतर आणण्याचा प्रयत्न करायचा. सेतुबंधासनचा एक व्हेरिएशन आहे. सावकाश, मध्यभागी, हळूहळू पाठीचा एक एक मणका टेकत टेकत कमरेचा भाग, सीटचा भाग पुन्हा एकदा जमिनीवर. अजून थोडस आपण डायनॅमिक करूया 3 वेळेला. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. डायनॅमिक 3 वेळेला. सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ आणि सावकाश एका कुशलावरून पोटावर पडून विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. कुठल्याही एका विरुद्ध गालावर पडून विश्रांती. हाताचे तळवे, पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत आणि एका गालावर पडून आपण विश्रांती घेतली. आता दोन्ही पाय जुळलेले ठेवा. दोन्ही पाय जुळलेले, कपाळ जमिनीवर आहे. आता दोन्ही हातांची घडी करायची. एका हातावर दुसरा हात ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपलं डोकं, कपाळ, त्याच्यावर आपलं कपाळ. एका हातावर दुसरा हात. थोडीशी अशी होते म्हणजे लक्षात. आपण थोडस श्वासाशी आधारित कृती करणार आहोत. एका हातावर दुसरा हात ठेवलाय, त्याच्यावर आपलं कपाळ ठेवलं. आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हाताची घडी आपल्या छातीपाशी जाईल, डोकं आपलं वर जाईल, कपाळ सिलिंगकडे जाईल. बरोबर. श्वास घेत पुन्हा हाताची घडी पुढे, कपाळ आपल्या हाताच्या घडीवर. श्वास सोडत पुन्हा हाताची घडी छातीपाशी, कपाळ सिलिंगकडे. असं थोडस डायनॅमिक आपल्याला करायचंय. श्वास घेत पुढे, श्वास सोडत हाताची घडी छातीपाशी. श्वास घेत पुढे, श्वास सोडत 2. श्वास घेत 1, श्वास सोडत 2. श्वास घेत 1, श्वास सोडत 2. लास्ट राऊंड. श्वास घेत 1, श्वास सोडत 2. आता इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा. आपलं मान, कपाळ जे सिलिंगला आहे समांतर, थोडं चेहरा. आता हाताची जी घडी आहे ती पूर्णपणे काढणी करायची. हाताची कोपरे छातीपाशी येतील. आपण पुन्हा याच्यातूनच पुढे सुलभ भुजंगासन घेऊ. दोन्ही हाताची कोपरे छातीपाशी येतील. बरोबर. डोळे बंद. दोन्ही पाय मागून जोडलेले आहेत. पोटाला समोरून ताण आहे. पाठकणाला अंतर्वक्राचा दाब दिला. डोळे बंद, तोंड बंद. सावकाश एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू कपाळ जमिनीकडे जाईल. दोन्ही हात खाली शरीराच्या जवळ आणि विश्रांती. थोडा वेळ विरुद्ध हातावर पडून विश्रांती.
आणि करूया शलभासन. हनुवटी जमिनीवर येईल, दोन्ही पाय मागून जोडलेले आहेत, हातांचे पंजे मांडीच्या खाली, उजव्या हाताचा पंजा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा पंजा डाव्या मांडीच्या खाली. हनुवटी जमिनीवर आहे. आता थोडस आपल्या शरीराला खेच द्यायचं आहे आणि दोन्ही पाय जे आहेत हे गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर झुकवून. हनुवटी मात्र आपली जमिनीवर आहे. सायटिका प्रतिबंधक, व्हेरिकोज वेलचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक. शलभासन कमरेची दुखणी कमी होतात. स्पॉन्डिलिसिस आहे तर त्याच्यासाठी उपचारात्मक असं हे शलभासन. वेट लॉस होतो, इम्युनिटी वाढते. जाळी श्वासाची, खूप छान. हनुवटी मात्र जमिनीवर आहे. हनुवटी जमिनीवर, मागून फक्त पाय आपण वर उचललेले आहेत. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो पॅसिव्ह झालेला आहे. अगदी सहज, म्हणजे त्याचा काहीही असा आपण आधार न घेता दोन्ही पाय आपण वरती उचलले. खूप छान. सावकाश पाय हळूहळू जमिनीवर. हातांचा आधार काढून घ्यायचा जो मांड्यांच्या खाली आहे आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वाढायचं आणि पंचमसाठी मध्ये घ्यायचं. अगदी सावकाश, कुठलाही झटका न घेता. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधनार्थी. त्याच्या आधी आपण पश्चिमोत्तानासन करूया. मग आपण प्राणायामाला सुरुवात करूया. सॉरी, दोन्ही पाय समोर घ्या. आधी आपण पश्चिमोत्तानासन करू. दोन्ही पाय समोर, दोन्ही हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आता दोन्ही हात जे आहेत ते आता आपल्या मांड्यांवर येतील. पाठकणा आपला सरळ आहे. एक श्वास वरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं हळूहळू पुढे झुकायला सुरुवात करायची आहे. आपल्या दोन्ही हातांनी टाच किंवा पायांची बोट पकडायचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर आपली मान दोन्ही गुडघ्यांकडे, आपलं कपाळ जे आहे ते दोन्ही गुडघ्यांकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न. अट्टहास नाही, आपापल्या क्षमतेने. अंतिम स्थितीमध्ये पोटाचे स्नायू अगदी रिलॅक्स, पाठकणा रिलॅक्स, पोटाला समोरून दाब आहे, पाठकणाला ताण आहे. भुजंगासन मध्ये हीच कृती आपली विरुद्ध बाजूने होती, पोटाला ताण होता, आता इथे दाब आहे, त्याकडे लक्ष. श्वासाची. छान. आता आपल्या क्षमतेने ते थांबायचं आणि मग हळूहळू पूर्ण स्थिती. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. पुढे जसं आपण पूर्वोत्तानासन करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, पाठ शरीराच्या जवळ. दोन्ही हात जे आहेत आता हे एकतर आपल्या हाताचं फेसिंग पावलांच्या दिशेने किंवा विरुद्ध बाजूने, तुम्हाला जसं योग्य किंवा सुलभ वाटेल त्याप्रमाणे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आणि आता श्वास घेत सीटचा भाग वर उचलायचा आहे. श्वास घेत पावलं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायची, मान मागे सैलसर सोडून द्यायची. बरोबर, छान. आता इथे नॉर्मल श्वास काढून ठेवायचा. सावकाश मध्यभागी, सावकाश मध्यभागी, सीटचा भाग जमिनीवर. पुन्हा स्थिती पक्की करायची आणि आता थोडंसं डायनामिक करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. पुन्हा नजर समोर, पाठकणा आपला सरळ आहे. मॅटवर बसून कृती करा. चटई असेल तर सरकण्याची कृती आहे. सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर,
श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. छान. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधने प्राणायामासाठी सुरू. दोन्ही हात गुडघ्यांवरती दृढ मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ, डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. हनुवटी जमिनीला समांतर, खांदे कोपरं शिथिल. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 10 आवर्तन आपापल्या क्षमतेने. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक्स आणि कपालभातीला सुरुवात. 10 ते 15 आवर्तन करा आपापल्या क्षमतेने. कृती थांबवायची. श्वसन मार्ग आपण मोकळा करून घेतलेला आहे आणि श्वसन मार्गात जो बदल झालेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांश विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि करूया अनुलोम विलोम प्राणायाम. त्याची 5 आवर्तन. 2 आवर्तन मी सूचना देईन. 3 आवर्तन ही आपण आपल्या क्षमतेने आपल्या मनाने करायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर आहे. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. 2 आवर्तन मी सूचना देईन. 3 आवर्तन ही आपली आपण करायची. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. आणि आता डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने संधरेच. उजवीने पुरा. उजवी बंद. डावीने संधरेच. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं आवर्तन. डावीने पुरा. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पुरा. उजवी बंद. डावीने संथरेच. दुसरं आवर्तन झालं. आता पुढची 3 आवर्तन ही आपण आपल्या क्षमतेने सूचनेशिवाय करणार आहोत. आवर्तन झाल्यावर हात गुडघ्यावर सुरुवात करायची.
तीन वर्तन झाली प्रत्येकाची. आणि करूया भस्त्रिका प्राणायाम. हाय बीपी, हृदयविकाराचा त्रास आणि डिप्रेशन त्यांनी भस्त्रिका प्राणायाम करणं टाळायचं आहे. आणि आता आपण सुरुवात करू. हाताच्या मुठी वळवायच्या आहेत त्या आपल्या छातीच्या इथे. आणि आता श्वास, भस्त्रिका प्राणायाम, फोर्सफुली श्वास घ्यायचा, फोर्सफुली सोडायचा. ठीक आहे. समोर एका बिंदूकडे नजर स्थिर. आता थोडी थोडी थंडी आपल्याला जाणवायला लागली आहे, त्यामुळे थोडस भस्त्रिका प्राणायाम थोडासा आपण केला तर आपल्या शरीराचं तापमान जे आहे थोडस कंट्रोल मध्ये राहील, थोडस उबदार होईल. म्हणून आता हळूहळू सुरुवात करू आपण. सुरुवातीला आपल्याला हळूहळू स्पीड करायचा आहे आणि नंतर तो वाढवायचा आहे स्पीड. फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे, फोर्सफुली सोडायचा आहे. पाठ करा, मान सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर, दोन्ही हात आपल्या छातीपाशी आहेत. आणि आता श्वास घेत हात वर, पूरक आणि रेचक फोर्सफुली करायचा आहे. श्वास घेत वर, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक. स्पीड वाढवायचा. पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. स्पीड कमी कमी. पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. संपूर्ण शरीराचा आपला जो काही जी ऊर्जा निर्माण झालेली, जी एनर्जी आपली आपण फोर्सफुली लावली होती, त्याचा संपूर्ण शरीरामध्ये जो काही परिणाम झालाय त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. भस्त्रिका प्राणायामामध्ये हृदयाचे ठोके थोडेसे जलद व्हायला सुरुवात होते, श्वासाची गती आपली वाढते. म्हणून मग आपण ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, हाय बीपी आहे आणि डिप्रेशनचा त्रास आहे त्यांना आपण ही कृती करायला सांगत नाही. तर ह्याला पूरक असं आपण करूया. शीतली प्राणायाम. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. जिभेची पलघळ करायची आहे, जीभ बाहेर आणि ती फोल्ड करायची समोरच्या बाजूने. तोंडाने खोलवर दीर्घ पुरव, हवा आतमध्ये भरून घ्या. तोंड बंद, नाकाने संथ रेचक, डोळे अलगद मिटलेले, जिभेची पलघळ. तोंडाने खोलवर दीर्घ पुरव, तोंड बंद, नाकाने संथ रेचक, जिभेची पलघळ. तोंडाने खोलवर दीर्घ पुरव, हवा अगदी गळ्यापर्यंत, कंठापर्यंत जाऊ दे. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. लास्ट राउंड. तोंडाने खोलवर दीर्घ पुरव, जिभेची पलघळ करून, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. काही क्षण शांत, पूर्णपणे आपल्या मुखामध्ये, जबड्यामध्ये जो थंड हवेचा स्पर्श झालेला आहे त्याचा मागोवा घ्यायचा आहे. आणि करूया 5 आवर्तन भ्रामरी प्राणायामाची. डोळे अलगद मिटलेले आहेतच, पाठकणा मान सरळ आहे, खांदे कोपरे शिथिल आहे. उजवा हात आपल्या छातीवर, डाव्या साईडला हृदयाच्या इथे. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आहेच. खोलवर दीर्घ पुरव, दातावर दात, रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हातांचं पहिलं बोट आपल्या कानाच्या आतमध्ये,
खोलवर दीर्घ पुरा, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हातांचे तळवे आपल्या कानांवरती. खोलवर दीर्घ पुरा, रेचक करताना दातावर दात आणि भ्रमरगुंजन. दोन्ही हातांची 4 बोट आपल्या डोळ्यांवरती. खोलवर दीर्घ पुरा, थोडासा प्रेशर जरा द्या आपल्या डोळ्यांवरती त्या बोटांचा. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हातांचे तळवे आपल्या टाळूवरती. पुन्हा एकदा थोडासा दाब आणायचा आहे तळव्यांचा आपल्या टाळूच्या इथे. डोळे अलगद मिटलेले आहेतच. खोलवर दीर्घ पुरा, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पूर्णपणे आपल्या चेहऱ्याच्या इथे जे व्हायब्रेशन झालेले आहेत, जी स्पंदने निर्माण झाली आहेत, त्याचा मागोवा घ्यायचा आहे. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच जी बैठक घातली ती सोडायची आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची शवासनासाठी. अगदी सावकाश एका कुशीला वळून. संपूर्ण शरीर अलगदपणे जमिनीवरती सोडून द्यायचं आहे. एका कुशीला वळून शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पायांमध्ये उतर आहे. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोट बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब आहे. हातांची बोट अर्धवट मिटलेली आहेत. तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. शक्यतो आपली मान एका सरळ रेषेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. पण मानेची दुखणी असतील तर मान एका साईडला ठेवायला हरकत नाहीये. डोळे अलगद मिटलेले आहेत. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पाहायचा आहे. त्याचबरोबर आज आपण जी साधना केली त्या साधनेचाही मागोवा घेण्याचा प्रयत्न. बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीर आपण अलगदपणे जमिनीवर विश्रांती स्थितीमध्ये सोडून दिलेलं आहे, झोपून गेलेलं आहे. आणि आपल्याला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. नकळत साधना करताना शरीराचा एखादा अवयव ताणला जातो, तर तो ताण कमी करण्यासाठी, घालवण्यासाठी, शिथिलीकरण करण्यासाठी आपण करत आहोत शवासन. उत्तानं शववत् भूमौ शयनं तच्छवासनं. शवासनं श्रान्तिः चित्तविश्रान्तिकारकम्. 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 शरीर मनाला विश्रांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन. सुरुवात दोन्ही पायांच्या बोटांपासून करूया. देहधारणा. जाणीवपूर्वक शरीरातील प्रत्येक अवयव शिथिल,
झोप लागण्याची शक्यता असते, पण आपल्याला जाणीवपूर्वक सूचनेप्रमाणे शरीराचा एक एक अवयव शिथिल करत जायचा आहे. सुरुवात आपण दोन्ही पायांच्या बोटांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची बोट, पाचही बोट, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी शिथिल झालेले आहेत. त्याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेले आहेत. जाणीव आपल्या सीटच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे आणि आपल्या पाठकड्याकडे. हे तीनही भाग जमिनीवर अलगदपणे पहुडलेले आहेत. तिथले सगळे स्नायू, सांधे शिथिल झालेले आहेत. पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची मान तेही अगदी शिथिल झालेली आहे. जाणीव आपल्या उदर, उर आणि गळ्याकडे. पोटातील आजूबाजूचे स्नायू, छातीच्या वरगड्या, तिथला पिंजरा, तिथले स्नायू, तो संपूर्ण भाग शिथिल झालेला आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू, तिथला सगळा भाग शिथिल झालेला आहे. जाणीव चेहऱ्याकडे. चेहरा अगदी शांत आहे, कपाळावर कोणतीही आटी नाही. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल असलेली जीभ, संपूर्ण जबडा, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, पाठीविरहित कपाळ शिथिल, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस संपूर्णपणे शिथिल झालेले आहे. पायाच्या नखापासून ते संपूर्ण टाळूपर्यंत देहधारणेने मी माझं संपूर्ण शरीर शिथिल केलेलं आहे. याची मला मनोमन जाणीव होत आहे. प्राणधारणा. जाणीव श्वासाकडे. चले वातम चलम चित्तम, निश्चले निश्चले भवेत. म्हणजेच काय? जसं वारा वाहतो, त्या वाऱ्याच्या वेगाप्रमाणे आपलं चित्तही वाहत असतं. वाऱ्याचा वेग कमी, मनातील विचारांची गती कमी. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकसं वर येत आहे, श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे. त्या स्पर्शाची मला जाणीव होती. श्वास घेताना त्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती ही माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव, काळजी, चिंता, व्याधी ती सोडून देत आहे. आपल्याला झोपायचं नाहीये, श्वासाच्या गतीकडे लक्ष द्यायचं आहे. माझं शारीरिक व मानसिक स्वास्थ्य अतिशय चांगलं आहे. कितीही संकटे, अडचणी आल्या किंवा तणाव उत्पन्न झाला तरीही त्या सगळ्यावर विलक्षण धैर्याने व प्रचंड आत्मविश्वासाने हसत खेळत मी त्यांना तोंड देणार आहे. असा संकल्प आपण स्वतःला द्यायचा आहे. मी जी योग साधना करणार आहे, करत आहे, त्याचा आनंद मला मिळत आहे आणि माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. समत्वम योगोच्यते या श्लोकाप्रमाणे माझं मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे बॅलन्स झालेलं आहे, समतोल झालेला आहे. पुन्हा एकदा स्वतःला संकल्प देऊया. मला प्रचंड आत्मविश्वास प्राप्त होत आहे. माझी मन एकाग्र करण्याची शक्ती विलक्षण वाढत आहे. माझ्या इतका सुखी, समाधानी किंवा माझ्या इतकी सुखी, समाधानी व आनंदी व्यक्ती इथे दुसरं कोणीही नाही.
समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतर. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित व्याधीविरहित राहण्यासाठी उचित अशी साधना मी नियमित करत आहे, यथाशक्ती करत आहे. आणि म्हणूनच हळूहळू माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक शक्ती माझ्यामध्ये प्रवेश करत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण आपल्या आई वडिलांचं इष्ट देवतेचं स्मरण करायचं आहे. त्यांच्या पुढे आपला संकल्प हा पुन्हा एकदा मनामध्ये बोलायचा आहे. आपल्याला आपले इष्ट देवता आपले आई वडील तथास्तु असा आशीर्वाद देतात. प्रचंड इच्छाशक्ती ऊर्जा आत्मविश्वास प्राप्त झालेल्या मनस्थितीतूनच आपण आजच्या दिवसाची या आठवड्याची सुरुवात करणार आहोत. आणि त्यासाठी शवासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांची बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून द्यायची. दोन्ही हातापायांना एक हलकासा खेच द्यायचा आहे, एक आळस द्यायचा. सावकाश डाव्या कुशीला वळायचं. थोडा वेळ तिथे थांबून उजव्या हाताच्या आधाराने अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश. डोळे बंद आहेत आणि शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् मुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं आहे. आपली संपूर्ण साधना आपण समर्पित केली आहे. नतमस्तक शरणागत भाव. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. तिथून सुरुवात तिथे शेवट. हरिओम. धन्यवाद. खूप खूप हॅव अ गुड डे टू ऑल. काही शंका कोणाला आहे? उद्या आपला शेवटचा दिवस आहे, म्हणजे या महिन्याचा. तुम्हाला पुन्हा जॉईन करायचा असेल वर्ग तर तुम्ही जॉईन करू शकता. सर तुम्हाला ग्रुपवरती मेसेज पाठवतीलच. पण उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत सकाळी 6 वाजता. जर काही शंका असतील तर विचारू शकता, नाहीतर आपण उद्या सकाळी भेटू 6 वाजता. ठीक आहे. हॅलो. हॅव अ गुड डे टू ऑल. भेटूया उद्या 6 वाजता. मीटिंग एंड करते.